नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे चाव्यांसाठी अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. जी कोणी सुनबाई ही गावच्या देवमंदिरात छान प्रकारे आरती आणि सगळे पंचोपचार पूर्ण करेल, तिला घराच्या चाव्यांचा अधिकार मिळणार. ती ह्या घराच्या चाव्यांची तिजोरीची हक्काची मालकीण ठरणार. त्या स्पर्धेमध्ये आपली कृष्णा आणि पूजा ही आहे. तर त्या स्पर्धेचे नियम आता इथे बाळजाबाई सांगत आहेत. 500 वाती हाताने वळायच्या आणि 500 दिवे कणकेचे बनवायचे. ते 500 दिवे 5 वाजेला उद्या मंदिरात जाऊन लावायचे आणि नैवेद्यासाठी काही करंजा काही पदार्थ बनवायचे. 5 प्रकारची विविध फुलं आणायची, त्यांच्या माळा लावायच्या, मंदिर छान डेकोरेट करायचं. आता ही स्पर्धा ऐकल्यानंतर जयवंतराव म्हणतात, खरंच खूप छान स्पर्धा आहे. मला तर असं वाटतं माझी बायको असती तर मीही तिला त्या स्पर्धेत उतरवून टाकलं असतं. सगळेजण हसू लागतात, काही रागाने पाहू लागतात आणि आपल्याला इथे गमतीशीर गोष्टीही पाहायला मिळणार. आता 500 वाती म्हणजे काही खाऊची पेंड नाही असं म्हणत इथे सगळेजण स्पर्धेचे नियम ऐकताना म्हणू लागतात. तर जयवंतराव तर हसतातच की एवढं 500 वाती म्हणजे काही खाऊ आहे का, एवढा वेळ लागेल वळायला, तर यांच्याकडनं खरंच होईल का. तर आता बायकोची बैल, अक्कल कमी, पगार वाढवा, चला. इथे लगेच आपले समरराव म्हणतात की मी माझ्या बायकोला मदत करू का, कारण एवढ्या 500 वाती काही ती एकटी नाही बनवू शकणार. बाळजाबाई मात्र म्हणते की ह्या स्पर्धेचे जी नियम आहे ती सगळ्यांनाच सांगण्यात आलेले आहे, तरी तुम्ही परत त्याच ठिकाणी येतात आणि जर नसेल न वळता येत तुम्हाला 500 वाती तर तुम्ही स्पर्धेतनं भागच घेऊ नका आणि ह्या चाव्या मी विजय घोषित करून कृष्णाला देऊन टाकते. तर इथे आपली पूजा त्याच्याकडे पाहू लागते आणि म्हणते की ठीक आहे, मी करायला तयार आहे, तू नको काही म्हणू. खरं तर चाव्यांचा लोभ काही कुणाला सुटे ना, सगळेजण आता स्पर्धेसाठी उत्सुक आहे. बाळजाबाईंना आता इथे समरराव म्हणतात की तुमच्या मनाने तर तुम्ही हे सगळे नियम नाही ना लावलेले. तर इथे बाळजाबाई त्यांना उत्तर देतात की आढळरावांना काही कारणास्तव मंत्रालयात जावं लागले अर्जंट, म्हणून त्यांनी मला सांगितले. हवं तर तू फोन करून विचारू शकतोस आणि ते जर काही वेगळं सांगत असतील तर मला तसं सांग. मला काही भीती नाही, मला ते जे सांगून गेले तेच नियम मी तुम्हाला सांगत आहे. करायचे तर करा, नाही तर मग आपल्याकडे पर्याय आहेच, चावी कृष्णाला देऊन टाकायची. तर आता इथे सगळेजण उत्सुक आहे आणि त्या स्पर्धेत भाग घेणार आहे. तर आता बाळजाबाई म्हणते की हे कापसाच्या वाती बनवण्यासाठी हे कापूस आहे, हा उचला आणि आपापले कामाला लागा. आता बाळजाबाई लक्ष ठेवणार आहे पूजावरती. तर पूजाचं म्हणणं आहे माझ्यावरती तुम्ही लक्ष ठेवतायत तर हिच्यावर पण कोणीतरी लक्ष ठेवायला हवं. तर सावित्रीला बोलवण्याचं ठरवलेलं असल्यामुळे आता इथे सावित्रीला पूजा फोन करून तातडीने बोलवून घेणार. सावित्री मात्र दिवसभर चमचागिरी करून फार दमलेली, पाय पण दुखायला लागली तिचे. भक्तीकडनं पाय दाबून पण घेत आहे. तिला सांगू लागते की जरा कचाकचा दाब, फार दुखत आहेत पाय. सारखं वाड्यावर जाऊन घरी येऊन इतके पाय दुखत आहेत ना काम करून करून. भक्ती मात्र ते ऐकत असते. सावत्राई की सख्खी आई असा प्रश्न आपल्यालाही पडावा असं वाग नाही या सावित्रीचं. भक्तीला अजिबात जीव लावत नाही, एकदम धुसफूस करत असते, भक्तीची राग करत असते. भक्तीला सांगू लागते तुझ्या हाताचे तुकडे होईपर्यंत माझे पाय दाबायचे, थांबायचं नाही, जरा कचकच जर जोर लावून दाबायचे. जेवण केलं आहे ना त्या अन्नाची जाण ठेवायची आणि माझे पाय व्यवस्थित दाबायचे. सावित्रीचा हा जो सावत्रपणा आहे तो पाहून आपल्यालाही जरासं भक्तीसाठी एकदम किव येईल, दया वाटेल असं वाग नाही. पण आता आपली भक्ती ते सगळं काही सहन करते आईच्या प्रेमाखातर. तिच्या घरात ती राहते म्हटलं सगळं तर करणंच आलं. तितक्यातच आपल्या सावित्रीचा फोन वाजला. पूजाने फोन केलेला असतो आणि बोल पिल्लू असं म्हणत गोड गोड आवाजात तिथे आता पूजाशी बोलू लागते. पूजा आता म्हणू लागते की आई तातडीने तू आत्ताच्या आत्ता ह्या क्षणाला लगेच चप्पल घालायची, निघायचं आणि वाड्यावर यायचं. अरे बापरे काय झालं असं म्हणत सावित्री धडकन उठते. आपल्या पिल्लाला काय झालं आहे की काय. मग ती म्हणू लागते का गं एवढ्या तातडीने का बोलवते, काही घटना घडली, काय झालं आहे मला नीट सांग सविस्तर. आता तिकडनं पूजा सांगू लागते की आमच्या बाळजाबाईंना कामच नाही गं, काहीतरी नियम काढले, खुसपट्टा काढली आहेत. चावी मिळवायची असेल तर म्हणे इथे अटी शर्ती आहे, त्या स्पर्धा आहे त्या जिंकायच्या आणि त्याच्यानंतरच चाव्या मिळणार. तर आता 500 वाती वळायच्या आहे, तर मला आत्तापासूनच कामाला लागायचं आहे. माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बाळजाबाई आहे. आता त्या कृष्णावर पण लक्ष ठेवायला हवं ना, तर तू त्या कृष्णावर लक्ष ठेवायला इथे ये असं म्हटल्यानंतर ती पूर्ण पण लगेचच तयार होते आणि बाळजाबाईच्या विरोधात कृष्णाच्या विरोधात काय काय करायचे कटकारस्थानं तेही तिला आधीच सांगून ठेवते. तयारीनिशी ये, आपण दोघी मिळून इथे आता व्यवस्थित कार्यक्रम करू.
तरी ते सावित्री म्हणते घाबरूच नको, आलेच मी लगेच तातडीने ताबडतोब. सावित्री उठल्या उठल्या पायात चप्पल घालते, निघते, पण तितक्यात भक्ती विचारू लागते, आई एवढ्या तातडीने कुठे निघाली, इतक्या वेळ तर पाय दुखत होते तुझे. तर ती म्हणते आता तू इतकी छान दाबली, आता नाही पाय दुखती, आता ना मला माझ्या पिल्लूने बोलवले, तर वाड्यावर काही झालं आहे का, सांग ना मला. सावित्री मात्र टाळते आहे ते सांगायला भक्तीला, कारण भक्ती कृष्णाच्या बाजूने आहे ना. तर ती म्हणते काही नाही, माझं काम आहे, मी आले जाऊन, पण तू घरातली कामं आवरल्याशिवाय जेवायचं पण नाही आणि झोपायचं पण नाही, सगळे कामं आवरल्यावर जेवायचं मग झोपायचं, आलेच मी असं सांगून ती तिथून निघून जाते. आता इकडे देवी आईच्या नावाने चांग भलं असं म्हणत आपली कृष्णा वाती वळण्यासाठी कापूस घेऊन बसलेली आहे आणि पहिली वात तिने वळायला घेतलेली आहे. आता दुष्यंत त्याच वेळेला खोलीत येतो आणि म्हणू लागतो की मला ना खरं तर ही स्पर्धेचा जो काही आता हा भाग आहे ना 500 वाती वळण्याचा, हाच काही आवडेना. किती दमशील तू, काय काय करायचे तुला, अजून दिवे बनवायचे, अजून तुला प्रसादासाठी करंज्या बनवायच्या, मला ना हे काही पटेन असं झाले. एकटी बाई तू किती वेळ काय काय करशील, दमशील, अगं तुझे हात पण दुखतील. तर कृष्ण आता ह्या क्षणाला हसते बरं का इथे आणि म्हणू लागते, दुष्यंत सरकार, थोड्या वेळापूर्वी तर तुम्हाला फार हसायला येत होतं, फार गंमत वाटत होती, आणि त्यावेळेला तर तुम्ही म्हणत होतात की खूप मजा येणार आहे, तू जिंकणार आहे, तू करशीलच. मग आत्ता कुठे गेला तुमचा आत्मविश्वास. तर तो म्हणतो आत्मविश्वास तर आत्ताही आहे, फक्त तुला त्रास होतोय ही गोष्ट मला आवडत नाही, तुझे हात दुखतील, तुला मदत पण कोणी करू शकणार नाही, म्हणून मला वाईट वाटते. आणि इथे आपली कृष्णा म्हणते की मला देवी आईची सेवा करायला मिळते, मला पुण्य प्राप्त होते, ह्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि तो मला आनंद मनापासून मिळू द्या. मला जिंकणं महत्त्वाचं काय माहिती ना, फक्त त्या पूजासारख्या बाईच्या हातात आपल्या घराची सत्ता, चावी, तिजोरीची चावी जाऊ नये, म्हणून मला ही स्पर्धा जिंकायची. नाही तर देवीची सेवा करण्यासाठी मी कधीही तयारच असते आणि देवीची सेवा करण्यात मी अजिबात कसूर करणार नाही किंवा कानागाडी पण करणार नाही. माझ्या मनात देवीबद्दल किती श्रद्धा आहे तुम्हाला तर माहितीच आहे, आणि ह्या घराचं कधीही नुकसान होऊ नये ह्या घरासाठी पण खूप मला वाईट वाटतं आहे की अशा स्पर्धेसाठी मला त्या पूजेच्या समोर उभं राहावं लागते आणि पूजेच्या हातात सत्ता जाऊ नये, म्हणून मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करेल आणि मी ती स्पर्धा जिंकेल म्हणजे जिंकेल. बाळजाबाईंनीच ही स्पर्धा मुद्दाम काढली आहे असं इथे मुद्दाम दुष्यंत चिडवू लागतो कृष्णाला. तर बाळजाबाईंबद्दल असं काही बोलू नका असं सारखं ती म्हणत असते ना दुष्यंतला, मग दुष्यंत आणखी चिडवू लागतो. कृष्ण आता चिडते बरं का, सारखं बाळजाबाईंना तुम्ही काय काय बोलतात, मला अजिबात आवडत नाही. मग दोघांमध्ये तिथे छानशी आता बॉन्डिंग पाहायला मिळेल. नवरा बायको भांडतायत, तेही कशासाठी, तर माझ्या सासूला काय म्हणू नका. खरंच प्रत्येक सासूला अशी सून आणि सुनेला अशी सासू मिळावी ज्याने हे घर, हे संसार, हे सगळं काही सुखमय होईल. खरंच. चला इकडे मात्र आपल्याला आणखी एक सूनबाई पाहायला मिळत आहे, संस्कारी भरपूर. आपण ह्या सूनबाईचं कौतुक करावं तर करावं किती. 500 वाती वळायच्या आहे, 2-4 वाती वळल्या ती सूनबाई म्हणू लागली सासूबाईंना की माझे हात फार दुखत आहेत. सासूबाई हसतात आणि म्हणतात मग ठेवून दे, मग आपण काय करूया, स्पर्धेत तू भाग घेऊ नको, माघार घेऊन टाक. थोड्या वेळापूर्वी तर मस्त तोंड वाजवत होती की मी आव करीन, मी ताव करीन, आणि आत्ता काय झालं. आमच्याकडे ना मराठीत एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. तुझ्या अंगात जोर नाही पण तोंडात फार जोर आहे. तोंडांनी बोलायला लागली की असं वाटतं आव करील ताव करील आणि अंग मात्र काही वळत नाही. अशी तर ही सुनबाई आहे, म्हणून बाळजाबाई टॉन्ट मारू लागते सुनबाईला. सुनबाई काही मुकी बधीर नाही आहे, तिच्या तोंडात लांब लचक अशी जीभ ठेवली देवाने. आता सुनबाई पण इथे आपल्या सासूबाईंना बोलू लागते, तुम्हाला काय वाटतं ही स्पर्धा मी जिंकू नये असं, मी जिंकेल म्हणजे जिंकेलच, मग माझ्या हाताचे तुकडे का पडेना. मला ना खरं तर त्या तिजोरीच्या चाव्या हव्या, त्या चाव्यांसाठी मी काहीही करेल. ही लालची जी सुनबाई आहे तिचं लालच असं सोंडून वाहते तोंडावरनं तिच्या. चला इकडे मात्र आपली कृष्णा मन लावून काम करते. बघता बघता 300 वाती वळल्या हा तिने, आणि तिच्यावर लक्ष ठेवणारे सावित्रीचा मात्र जळ फळाट झाला आहे. आता हिने 300 वाती अशा वळल्या आहे आणि ही जिंकली तर, माझं पिल्लू हारलं तर, पूजा हारेल ह्या गोष्टीची भीती आता इथे सावित्रीला वाटू लागली. तिचं मन इकडे तिकडे विचलित करण्याचा प्रयत्न सावित्री गप्पा गोष्टी करताना, टॉन्ट मारताना करू लागतात. तर तिथे मैनावतीसारखी बाई आता खरंच सांगा आपल्या कृष्णाच्या बाबतीत चांगला विचार करेल का. पण तरी इथे चांगलं वागते मी असं दाखवण्यासाठी सावित्रीसाठी पाणी घेऊन आली आहे, कृष्णासाठी पाणी घेऊन आली.
मग दमले असाल तुम्ही म्हणून पाणी प्या, म्हणून पाण्याची बॉटल सावित्रीच्या हातात देते. आणि सावित्रीला ना एक प्रकारे चिडवूच लागते ती, की बघा ना कृष्णाने ते एवढ्या वाती वळल्या आणि मला नाही वाटत पूजाने अजून 5-10 पण वळल्या की नाही. आणि आपल्या घरात मी आत्ता ह्या क्षणाला सांगू का कोण जिंकू शकतं, तर कृष्णच जिंकू शकते ही स्पर्धा. किती छान वाती वळल्या आहे एकसारख्या, किती सुंदर दिसतंय. आणि असा स्पीड जर राहिला ना थोड्या वेळातच आपली कृष्ण जिंकून पण जाईल. आता इथे हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या सावित्रीचं रक्त एकदम 2 पट असं वाहू लागले वाहिन्यांमध्ये. ते मेंदूला टच पण झाले आणि तो मेंदू तिला सांगतोय की आता या वाती खराब कर. तर त्या वाती खराब करण्याचा प्रयत्न आता इथे काय करावा म्हणून सावित्री कृष्णाकडे पाहू लागते. आणि हातातल्या पाण्याची बाटली आता ती प्यायची का ओतायची. लगेचच तातडीने ताबडतोब मेंदूने तिला सांगितलं की तू हे पाण्याची बॉटल ओत त्या वातींवर. आणि लगेच झाकण खोलता खोलता डचमळली असं सांगत जोरात झाकण खेचते आणि ते पाणी वातींवर पडेल अशा दिशेने तो हात वळवू लागते. आणि आपली कृष्णा काही साधीसुधी बाई नाही, 5 गावाचे सरपंच काही उगतच नाही झालेली. तिला पण देवाने मेंदू दिला आहे ना. ती एका मनाच्या कोपऱ्यातनं का होईना ती लक्ष ठेवते तिच्या आईवर. बघा तिने तो हात तिचा पटकन पकडत पाणी सांडून दिला आपल्या वातींवरती. आणि इथे तिच्या बुद्धीचा तिच्या हुशारीचा वापर तिने केला आहे. सावित्री मात्र म्हणते सॉरी सॉरी, माझ्याकडनं ना झाकण खोलताना जोरात हात गेला, मी काही मुद्दाम नाही केलं. तर ती म्हणते हो आई मला कळतं गं, तू मुद्दाम नाही मला करणार असा त्रास द्यायला, पण माझ्या वाती खराब झाल्या असत्या, माझी मेहनत वाया गेली असती ना. पण ठीक आहे, तू पाणी आणि तुझी बॉटल तिकडे ठेव आणि इकडे माझ्या वातींकडे बघू पण नको. आता इकडे आपली कृष्णा पुन्हा वाती वळू लागते. तर आपली मैनावती इथे म्हणू लागते की काय गं तुम्ही असं काय करताय, आपल्या कृष्णाच्या वातींचं सत्यानाश झालं असताना नीट पाणी प्या ना. पाणी प्यायला दिले ते काय ओतायला नाही दिले वातींवरती. मग ती 2 घोट पिते आणि ती बॉटल मैनावतीकडे देते. आता मैनावती पण तिचीच बहीण, सारख्याच कारस्थानी बायका, ती पण मुद्दामच इथे सावित्रीच्या अंगावरती पाणी सांडवते. आणि सावित्रीला सॉरी 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 असं म्हणू लागते की माझ्याकडनं ना चुकून झाकण खोलताना डचमळली आणि ते पाणी सांडलं. आता इथे सावित्री म्हणते की मला आता एवढं ओल्या कपड्यात बसणं शक्य नाही, मी नाही बसू शकत एवढा वेळ ओल्या कपड्यांमध्ये, तर मला तुम्ही साडी द्या. तर इथे मैनावती म्हणते साडी कशाला हो, तुमचीच ही साडी इस्त्री करून वाळवून देते. अशी म्हणत ही मैनावती पण काही करावती कमी नाही आहे. तर ती गेली साडीला इस्त्री करून तिला परत घालायला द्यायला. तर आता इथे कृष्णा एकटी बसलेली आहे. आत्ता आपण इकडे पाहतो बऱ्यापैकी वाती इथे वळलेल्या आहे बरं का ह्या पूजेने. आणि हात दुखत आहेत म्हणून सारखा दम घेऊ का, थोडीशी विश्रांती घेऊ का, थोडासा ब्रेक घेऊ का असं म्हणत सारखी का वेळ काढूपाना करते. आणि बाळजाबाई म्हणते तुला जिंकायचे, वेळ वाया घालू नको, वळते वाती असं म्हणत तिला ती जोर लावते वाती वळण्यासाठी, जिंकण्यासाठी. आता इथे कृष्ण एकटे असते तर तिला गप्पा मारायला, गोष्टी करायला दुष्यंत तिथे येऊन जोडीला बसतो. आणि बघता बघता हळूहळू त्याचा हात कापसाच्या दिशेने जातो आणि म्हणतो दे की मी 1-2 वाती वळून देतो तुला. कृष्णा मात्र आपले खूप प्रामाणिक आहे. ती म्हणते नको रे बाबा, मला कुठल्याही प्रकारे तुझी मदत नको आहे. तर तो म्हणतो इथे कोण आहे आपल्याला पाहायला, मी देतो ना थोडीशी करून मदत. तर ती म्हणते मला देवाचं काम आहे, पुण्याचं काम आहे, मला माझं पुण्य मिळवू द्या ना, तुम्ही का मदत करताय. मला ना चिटिंग अजिबात करायची नाही, कुठल्याही कोणी बघो न बघो, मला माझं मन सांगताय ना नाही घ्यायची तुमची मदत, तर मी तुमची मदत घेणारच नाही. तर इथे दोघांमध्ये त्या अशा गप्पा चालू असताना सावित्री येते आणि म्हणते कापूस दुष्यंत तुझ्या हातात, म्हणजे तूच कापसाच्या वाती वळले आहे, म्हणजे तू चिटिंग केली. आपला दुष्यंत तिथे हसू लागतो आणि म्हणू लागतो सावित्री सासूबाई ऐका मी काय सांगतोय. अहो चिटिंग करणारी ना ही कृष्णा नाही आहे, ती तिकडे बसली ना ती पूजा, ती आहे. तिला भारी जमती चिटिंग. कृष्णा मात्र एकदम प्रामाणिक आहे आणि तिला कधीच चिटिंग करता आलेली नाही आजपर्यंत. आणि राहिला विषय कृष्णाचा तर सगळ्यांना माहिती आहे, ती किती प्रामाणिक, निर्मळ आणि स्वच्छ मनाची आहे. तिने कधीही कुठल्याही गोष्टीत कसूर केलेली नाही. तिने तिच्या जीवापेक्षा जास्त उडी मारून खूप कष्ट केलेले आहे. ह्या गोष्टींची जाणीव तुम्हाला नसेल किंवा तुम्ही पाहिली असेल, पण तुम्ही पाहिलं न पाहिल्यासारखं करत असाल ठीक आहे. पण मला माहिती आहे की माझ्या बायकोने चिटिंग केलेली नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो कांगावा करतायत ना चिटिंग ती करू नका. आणि राहिला विषय मी इथे का आलो तर मला कृष्णाची काळजी आहे, कारण मला माहिती काही लोक कृष्णाला त्रास देऊ शकतात, त्यांच्यावर लक्ष ठेवायला मी सारखा इथे येतो आहे बरं का. असं बोलून इथून आपला दुष्यंत मग बाहेर निघून जातो. आणि सावित्रीला चांगल्याच मिरच्या लागल्या नाकाला. तर आता ती म्हणते पाहिलं ना
तुझ्यामुळे मला सगळेजण येतात आणि काही ना काही बोलून जातात. आता मी एवढी सावत्रपणा करते का, तुला इतका छळ करते का तुझा मी? बघितलं ना जावई बापू कसे बोलतात मला, की मी तुला त्रास देते. खरं सांग, मी असं करते का? इथे मात्र कृष्णा पापणीसुद्धा वर करून आईच्या तोंडाकडे पाहत नाही. तिने काय काय बोललं त्याला प्रतिउत्तरसुद्धा देत नाही. तरी इथे सावित्री म्हणते, मी इतकं बोलते की दगडाशी बोलते, काहीतरी प्रतिक्रिया द्यायला हवी ना. तर ती म्हणते की आई, तू कधीतरी मायाने माझ्याशी मुलगी म्हणून बोल. मी तुझ्याशी आई म्हणून ज्या वेळेला बोलेल ना, त्यावेळेला तुला कळेल माझं आणि तुझं नातं कसं आहे. सावित्री मात्र आता विचारात पडते की कृष्णाने तो वाटी वाळल्या पण घेऊन पण गेली आणि माझ्या पिल्लाच्या अजून झालेल्या पण नाही. मग ती तर असं करत राहिले तर हरून जाईल. काय करावं बाई? मग ती पटकन जाते समरला आवाज द्यायला. आता समरच्या डोक्यात ती काहीतरी खूळ घुसवते. आता इथे प्रामाणिकपणे आपल्या 500 वाती वळून आपली कृष्णा देवीच्या समोर नेऊन ठेवते आणि देवीला सांगते, देवी आई, माझ्या हातून हे कार्य तर संपन्न झालं, पण पुढेही दुसरे कार्य आहे ते निर्विघ्न पार पडू दे. तुझा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या घराच्या ह्या सगळ्या सुखावर असाच असू दे. माझं घर हे सुखातच राहू दे आणि चुकीच्या व्यक्तीच्या हातात ह्या घराची सत्ता जाऊ नये म्हणून मी हे करते. बाकी मला कसलाच लोभ नाही ग देवी आई, असं म्हणत देवासमोर हात जोडून वाती इथे ठेवते आणि आपली कृष्णा मग झोपायला निघून जाते. समरराव आले तपले इकडे तिकडे डोकावून पाहत आहे. सगळेजण आपापल्या खोलीत आहे. देवीला म्हणतात, देवी आई, मलाही माझ्या कामात यश मिळू दे ग, असं म्हणत तोही आता त्याच्या कामाला लागलेला आहे. त्याला कुठल्या कामात यश हवं आता कुणास ठाऊक. चला इकडे आपण पाहतोय की 500 वाती पूर्ण केल्या ह्या पूजा मॅडमने. अत्यानंद, खूप खुश झाली ती आणि ती म्हणू लागते की बघा सासूबाई, 500 वाती वळल्या मी, त्यात काय एवढं, अशा वळवून टाकल्या. आणि इथे बाजूबाई हसू लागते, हो ग बाई खरंच. आणि हात बघा ना माझे कसे लाल झाले, खूप दुखत आहेत बाई. तर इथे तुझे हात दुखत आहेत, थांब मी ह्या वाती देवघरात नेऊन ठेवते म्हणत ती वाती उचलते. तर इथे लगेचच ही भामटी जी आहे ना, ही लगेच म्हणते की ते वातींचं ताट इथेच ठेवायचं, ते कुठे मंदिरात किंवा देवघरात नेऊन ठेवायचं नाही. जर काही चिटिंग झाली तर मला तुमच्यावर आणि तुमच्या कुठल्याही व्यक्तीवर विश्वास नाही आहे. तुम्ही काहीही चिटिंग करून माझ्या वाती गहाळ करू शकतात किंवा नुकसान करू शकतात. त्यामुळे माझ्या वातींचं ताट मला परत द्या. मग तिचं ताट वापस करून बाळजाबाई तिथून निघून गेलेली आहे. आणि इथे लगेचच समरने खोलीत एंट्री केली, पण बायको इथे कांगावा करते, माझे हात किती दुखत आहे बघणार आहे, माझ्या हातांना आत्ता तेल लाव, मॉलिश कर, आण पटकन तेल, इतका आरडाओरडा, बाप रे. आणि हा बिचारा नवरा बायकोच्या तालावर चुनू नाचतोय, तेलाची बॉटल काय आणतोय, तिच्या हाताला तेल काय रगडतोय, मॉलिश करत करत तिला म्हणू लागतो की प्लीज मी काय सांगतोय ते ऐकून घे, एकदम महत्त्वाचे. मग ती म्हणते काय? आता इथे हात दाबत आता इथे आयडिया देऊ लागलाय समर. मला काय वाटते माहिती का, आपण कृष्णाने ज्या वाती केल्या आहे त्या वातींचं डॅश करायचं आणि मग पुढे आपल्याला काय करता येईल दोघंजणं ते त्यांनाच माहिती आहे. त्यांचा जो प्लॅन आहे तो एकदम गुप्त आहे, त्यामुळे तो गुप्त प्लॅन काय आहे तो पुढेच पाहायला मिळेल. पूजाला मात्र फार आनंद झाला आहे, असं केलं तर नक्कीच मी जिंकेल असा विश्वास पण तिला वाटतोय. चला आता आपण पाहतोय दुष्यंत त्याचं काम करत असतो. बराच वेळ झाला, रात्रच झाली अर्धी, आणि पाहतो तर काय आपली कृष्णा गाढ झोपेत असते आणि त्यालाही आता झोपेत असते. कृष्णाकडे तो एक नजर टाकतो तर इथे त्याला दिसतं की कृष्णा दोन्ही हात आपले एकमेकांवरती एकदम दाबून अशी झोपलेली असते. तिचे हात दुखत असतील हा विचार करून मग ते तिच्या हाताला तो स्वतःच्या हातात घेतो, हळूहळू छान दाबू लागतो. आता आपण इकडे पाहतोय हे चोर, लबाड, लांडगे, भामटे निघालेत आपल्या प्लॅनवरती, मिशनवरती. आता यांचं मिशन पुढे काय आहे, त्यांनी केलेलं प्लॅन काय आहे हे आपल्याला तर माहीत नाही, पण आपण पाहूया पुढे ते काय करताय. आता कोणी पाहतंय की काय, इकडे तिकडे सगळीकडे नजर ठेवतो समर. सगळेजण गाढ झोपेते, निम्मी रात्र झालेली आहे. आता देवीसमोर जाऊन इथे आपली पूजा उभी राहते आणि म्हणते की कृष्णा, तू ह्या एवढ्या वाती वाळल्या, इतक्या सुंदर वाळल्या आहेस ग तू, आणि सुंदर वस्तूंवरती माझी नजर पडली की ती जळतेच, कारण माझ्या नजरेत आग आहे आग, असं म्हणत इथे तिने देवी आईसमोरची समई ही त्या ताटावरती ठेवायचं ठरवलेलं आहे. म्हणजे हाच होता त्यांचा प्लॅन. कृष्णाने वळलेल्या वाती पूजा त्या पंचआरतीच्या समईने पेटवून लावते. अख्ख्या वाती जळतात. त्या जळणाऱ्या वातींना पाहून इतका आनंद समर आणि पूजाच्या डोळ्यात दिसतोय. केलेली सगळी मेहनत कृष्णाची वाया गेलेली आपल्याला पाहायला मिळणार.
कृष्णाला काहीतरी जळल्याचा वास येतो. कृष्णा मात्र आता खोलीतनं धावत निघालेली. ती येते पाहिल्यानंतर हे दोन लबाडलांडगे पटकन जाऊन लपून बसतात. आता इथे कृष्णा ज्या वेळेला देवासमोर येऊन उभी राहते तर ती पाहते तर काय, तिच्या ताटात समई पडलेली. अख्ख्या वातींनी पेट घेतलेला आणि त्या वातींना पाहून इतका मोठा धक्का आपल्या कृष्णाला बसलाय. देवी आई, काय चूक झाली ग माझी, असं म्हणत देवीसमोर ती हात जोडून रडू लागते. पण ही चूक तर देवाने केलेली नाही आहे, ही तर मानवाचीच आहे. आता इथे संतापलेली चिडलेली आपली कृष्णा जोरजोरात हाका मारू लागते समर आणि पूजाला. समर आणि पूजा लपून बसलेले असतात. सगळेजण आल्यानंतर ते हळूहळू येतात, डोळे चोळत आम्ही काय केलेलं नाही असं दाखवत. आणि आता इथे कृष्णा विचारू लागते की माझ्या वाती कशा काय जळाल्या. पूजा म्हणते मला काय ठाऊक कशा काय जळाल्या. तर ती म्हणते समई त्यात कशी काय पडली आणि पेटल्या कशा काय त्या वाती. तर पूजा म्हणते पडली असेल हवेने, मला काय माहीत, मला काय जाब विचारते, मी तर तुझं काही वातींचं नुकसान केलेलं नाही आणि मला काही ठाऊक काही नाही. आणि जबरदस्ती माझं नाव घेण्याचा प्रयत्न जर तू करत असेल तर तो मी खपवून घेणार नाही. एवढा सगळा हा जो काही कांगाव आपल्याला पूजा करताना दिसते, ह्या सगळ्यातनं आता आपली चिडलेली संतापलेली मनाने दुखवलेली ही लक्ष्मी आहे ना, ही मात्र आता मनापासून म्हणते की तू जो खोटेपणा केला आहे त्याचं प्रत्युत्तर मी उद्या चाव्या आणि सगळं काही जिंकून देईन, तू मात्र फक्त पाहतच राहशील. हा ओपन चॅलेंज कृष्णाने दिले आहे, चाव्या माझ्याच हातात येणार. आता तू तुझं तोंड कुटत बस. तू केलेला हा पाप, हे जे केलेलं कर्म आहे कुकर्म, त्याची शिक्षा मी तुला देईन. इतके दिवस तुझं सगळं काही मी सहन केलं, पण आज मी तुझं ही मनमानी चालू देणार नाही. आणि हा जो तुझा उर्मटपणा आहे तो आता अजिबातच सहन करणार नाही. संपला आता तुझं जे काही उर्मटपणाचं जे काही नाटकं होती, जे मी सहन केली ना, ती आता मी सहन करणार नाही. तुझ्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर आता मी माझ्या शब्दात आणि माझ्या पद्धतीने देणार. फक्त आता माझ्या ह्या क्रोधाचा तू स्वीकार करायला तयार राहा. माझा हा जो क्रोध आहे तो तुला आता पाहायला मिळणार. चला तर मग पुढे आता भयंकर मोठा ट्विस्ट येणार. आता इथे पूजेची मनमानी तर आपण इतके दिवस पाहिलीच, आता आपल्याला रुबाब पाहायला मिळणार आपल्या पंचगावच्या सरपंचबाईचा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आजची सिरियल कशी वाटली. आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.